तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आमच्यासोबत आमचा गौरव भाई. आणि आज मी संध्याकाळी डबा द्यायला आलतो भाई माझ्या बहिणीला. काय पाहतो तर मी डबा द्यायला आलतो. तर माझे दाजी माननीय श्री महेश रामनजन यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन दाजी. आणि साधना तुला पण. आणि आम्ही आला आता पान खायला. गौरव पान चालणार आहे. जाय घेऊन ये ना मग घेऊन पाणी घेऊन ये. मसाला पान आणि जल्दी जावर जल्दी या. गौरवने आणलंय पान मला. भाऊ नशिबाने खट्टा नशिबान. तर भाई आम्ही आता दत्ता भाऊ फोन केला. दत्ता भाऊ मोठा माणूस झाला. याय नाही बोललो तरी भाई. आहे का गोळ्या आता याची वाट पाहतो थोड्या वेळ. त्याला घरी जाऊन आणतो नाही तर उचलून घेऊन ते पण किडनॅप करतो डायरेक्ट. पोत्यात घालू त्याला. पोत बितात घालून नाही म्हणा जा पोत्यात घालून आणतात त्याला. काय करायला पोत्यात घालून त्याच्या बापाला पैसे माग. ते पप्पा म्हणा जा घेऊन त्याला. तुम्हीच पोहोचा. मी परत प्रयत्न मी डबल मेहनत करेन. काय बोल राहिलो आपण एवढा काही लाज वाटायला पाहिजे. शरम बिरम आहे गावऱ्याला काही वाटत नाही. काय बोलतोय नालाय कस का तू. ज्याला वाटत लाज. कुठे आला कुठे पण कुठं कुठं पण लिस्ट आला आलो कुठे आलो आम्ही इथे शेवगावमध्ये. मग कुठे तू असं करतो बरं. मला इथं स्टँडवर बोलत तो कुठे नाही घरी काय करतो. मी इकडे स्टँडवर आहे. मी इकडे स्टँडवर स्टँड. मग तोच बोलेला मला. स्टँडला माहिती घरी जाऊन काय करतो. स्टँडवर दत्ता भाऊ चाललाय मी आता. आता तुम्हाला ते कशी भेटू. ए दत्ते कुठे आहे तू. येत ना मला 5 मिनिटं आलोच. नाव तर भाई आम्ही इतक्या वेळ वाट पाहत होतो या भाड्याची. आणि हो जेवण खाऊन आला. साहेब आले जेवण. आम्ही जेवलो सुद्धा नाही. आमचा गावरे अजून जेवला नाही. बिचारा पहा कसा तळमळ करून राहिला भाकरीसाठी. चक्कर यायला लागले. चेक करायला लागले त्याला. दिवस गेलेत. दिवस गेले. आता 4था महिना चालू. कॉंग्रॅच्युलेशन. मम्मी आणि पप्पा संगच होणार. पण हो आम्हाला लय वेळेने रस्त्यावर आणलंय ना आम्हाला. याच्यामुळे आम्ही रस्त्यावर आणलंय ना आम्हाला. तोंड पाया माणसाचं. काय बोलणार आता. आता इथून जातो घरी. आता मला उद्या सकाळी भेटतो. आता तुम्ही झोपा. उद्या सकाळी आपण भेटू. उद्या सकाळी परत येतो यांच्याकडे. यांच्या बिगर कोण आहे आपल्याला. उतना आहे नाही येतोय तू नाही. उतना आहे नाही बाळको असं नको बोलू. जाय ना घरी आता. जातो असं काय काय चिंगम आणलंय बा जाते मग. जे काही चिंगम किती घाण पोरग आहे राव. एवढं नालायक. संतोष काका तुम्ही जर व्हिडिओ पाहत असले तर पहा तुमचं पोरग किती नालायक राव. एवढं असं बोलत असते का. ते पण ऑन कॅमेरा. ऑफ कॅमेरा किती घाण बोलतो आम्हाला माहिती. तर भाई उद्या सकाळी भेटत तुम्हाला. पाय आणला घरी जातो आपण. आता अंधार पडलाय. तर गुड मॉर्निंग गाईज. आणि आज भाई आपले कळडे विकलेत. आपले कळडे गेले. एकच मेंबर राहिला तुम्हाला दाखवतो. राहिला एकटा बादशा. बाकी आपली चुटकी डोंबऱ्या बावल्या सगळे विकून टाकले. आज तो पण विकलाय. पण याला आज नेलं नाही. याला आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी नेणार आहेत. तर आज शेवट आपल्या ब्लॉगमध्ये आला. याच्यानंतर कधी व्हिडिओमध्ये दिसणार नाही. इकडे बघा हे पिस्तूल आहे. आज लास्ट दिवसाचा आपल्या घरी. मग चालला. आणि त्यांना सकाळीच नेलं बाहेर तिघांना.
याला ठेवलंय फक्त, कारण 4 याला नेता न्याला मोटरसायकलवर नेले त्यांना. तर बी आपल्या कोंबड्या पाशा झाल्यात, एवढी वाढ झाली त्यांची. 2 मिनटं तुम्हाला हातात धरून दाखवतो. तर भाई आपण थांबे. बिचारा लंगड आहे एक, लहानपणापासूनच लंगड ते पाहिजे मला. एक पाय लहान आणि एक पाय मोठा याचा. हॉस्पिटल डबा द्यायला आता इथून जातो जाता भाऊ आता नसता जर पुढे जायचं बाजारात नारळ चालला आम्ही आता. बैस नारळच ना, मग तो ऐकायला कमी आता त्या नारळांचा आणायला गेलता आणि मी इथं थांबलो होतो रोडावर आणि इथं आता माझ्यासमोर चोरी जाईल. एक पोरग आहे ना माणसाचा मोबाईल हिसकून पळून गेलो. त्याच्यासोबत अजून 2 जण होते गाडीवर. ते पुढं पळायला का मग त्याच्या हातात त्यांनी मोबाईल घातला आणि ते निघून गेले. आणि त्या पोराला धरलंच वाटतं त्यांनी, मारला असेल बिचाराला. लहान होतं पोरग, एवढंच होतं. चोऱ्या करतो हे आपला एक उडून टाकला कोणतरी, कोणाला काय चलत होता त्याच्या आईचा घोळ, त्याच्या एक होडीला इथं आलोय मी रेडियमच्या दुकानाला टाकायला. आणि आपण काढून घेऊत, जमलं तर बघू ते काढून घेऊत आणि ते टाकूत. आलोय दुकानात, बन्यान घातलाय. तर भाई जात त्याला अंडर मॅडम मला बनेल घेतलं. चल दत्ता भाऊ उन्हात आणायचं इतकं हिंडून आमचं काही काम नाही झालं. आम्हाला ते रेडियम टाकायला गेलो गाडी, म्हणजे गाडीवरती नाही का आपलं एक नाव पुढेल ते टाकायला गेलो, ते पण नाही झालं. त्या बैल ते पॉइंटात सापडा ते म्हणतो रिसेट झाला माहीत. तर बघूत भेटलं ते पॉइंट तर ठीक, नाही तर राख नाव काढू परत टाकूत. काय आलं खुडावर राव एखाद्याने ते नाव, काय ते काय खाऊ मागत होतं एखाद्याला, काय आलं खुडायचं. हां जेणे फुटेला असं ना त्याचे त्या हाताला किडे पडते नाही घालायचे, जुलाब होते त्याला, त्याच्या आईचा खो त्याचे किडे पडते नाही घालायचे, त्याच्या आईचा भोसाडा त्याच्या खाऊ मागत होतं. तुला माहिती नाव म्हणून तो फुटेला बेंच असं भेटायला पाहिजे. असं खुडी त्याने मला दिसला पाहिजे. घरचे थोबड नाही घेत का मारीन तुला तो आईचा होत काय. नंदी बैल नंदी बैल बा बनत आहेत ना. तर दत्ताच्या घरून डायरेक्ट घरी आलो आणि आलो होतं कोंबड्याचं पाणी संपलं होतं. शेळ्या पण ताराळ्यात भाई. कॅमेरा का झालं आणि आतमध्ये आलं का असं बुचा वाटतं, कारण इथं 2-3 मेंबर राहायचे. इथे अजून इथे आता असं मोकळं झालं. घरी आलो कोंबड्याला पाणी ठेवलं, शेळ्याला पाणी पाजू राहिले. आता गोल्याला सुद्धा पाणी पाहिजे. त्यांना आता खायला टाकीतो, कोंबड्याला खाद्य म्हणजे भांड्यात खायला आहे. गोल्याला सुद्धा आपल्या चपाती टाकीतो. आणि आजचा ब्लॉग इथं एंड करतो भाई. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटा का नवीन ब्लॉग.